महाराष्ट्रातीलच नाही तर संबंध भारताच्या कानाकोपऱ्यातील अनेक मोठे मोठे महापुरुष, मोठे मोठे संत मुनी, वारकरी आपल्या लातूर जिल्ह्याला उपस्थित होणार आहेत। आणि विशेष पर्व आपल्यासाठी आहे। हे वर्ष आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे बघा। संत श्रेष्ठ नामदेवरायांना समाधिस्थ होऊन 675 वर्ष पूर्ण झालं। विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांना प्रगट होऊन या पृथ्वी तलावर प्रगट होऊन अवतार धारण करून 775 वर्ष 50 वर्ष पूर्ण झालं। आणि जगद्गुरु तुकोबरायांना या पृथ्वी तलावर सदेह वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण झाले। या निमित्तानं बरं या सुंदर पर्व काळात साधून आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सोहळा होणार आहे। महाकुंभ मेळा होणार आहे खंडापूर या ठिकाणी बरं। आणि या सर्व संतांच्या पादुका ज्ञानेश्वर महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या, नामदेव महाराजांच्या आणि संत श्रेष्ठ जनाबाईंच्या या पादुका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपल्या लातूर जिल्ह्यात येणार आहेत, लातूरला येणार आहेत। हे किती मोठं भाग्य आहे मला सांगा बरं। तुकोबाराया सदैव वैकुंठाला गेले, विमानानं गेले आहे की नाही। भगवान परमात्मा घोरडावर स्वार होऊन आले आणि तुकोबारायाला घेऊन गेले। ते आपण दृश्य प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये हे 4 संत आणि त्या 4 संतांच्या पादुका हेलिकॉप्टरनं येणार आहेत। हे तरी आपण डोळ्यानं पाहू शकणार आहेत। किती मोठं भाग्य आहे। आणि म्हणून अतिशय मोठा देखणा सोहळा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये होणार आहे। माझी विनंती असेल सगळ्यांना, याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान अपेक्षित आहे बरं। एवढे 4 महात्मे आपल्या लातूरला येत आहेत, आपलं भाग्य आहे। सगळ्यांनी तन मन आणि धनानं सेवा करायची बरं। असं भाग्य आपल्याला जीवनात पुन्हा कधी प्राप्त होईल का नाही माहित नाही। आपल्या अगोदर जन्माला आले त्यांच्याही प्रारब्धात हे नव्हतं, आपल्या नंतर जन्माला येणार आहेत त्यांच्याही नशिबात आहे का नाही माहित नाही, पण आपल्या मात्र नशिबात आहेत। आपण भाग्यवान आहोत। ज्ञानोबारायांना आपल्याकडून सेवा करून घ्यायची आहे, किती भाग्य आहे आपलं, आहे की नाही। खूप सुंदर सोहळा आहे। 400 एकर जागामध्ये हा सोहळा होणार आहे। 500 बाय 600चा मोठा मंडप आहे। आता खूप विस्तृत माहिती देत नाही, तुम्हाला संक्षिप्त मध्ये सांगतो। 9 दिवसाचा सोहळा होणार आहे। जगद्गुरु तुकोबारायांचं गाथा पारायण होणार आहे। पारायणासाठी सुद्धा आपण प्रत्येक गावागावातून जोडीनं बसायचं आहे। पती आणि पत्नी या दोघांनी जर जोडीनं पारायणाला बसलं तर त्यांना देहू संस्थांच्या वतीने एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे बरं। म्हणून जोडीनं पारायणाला बसा। राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था तिथं अतिशय सुंदर प्रकारे केलेली आहे। आणि 2 सत्रामध्ये कीर्तन होणार आहेत, सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये। दुपारी हरिभक्तपारायण परमपूज्य गुरुवर्य ज्ञानेश्वरजी माऊली महाराज कदम छोटी माऊली यांच्या मुखारविंदातून आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र ऐकायला मिळणार आहे। संध्याकाळी हरिपाठ, भजन, काकडा हे सगळं होणार आहे। अखंड नामजप तिथं होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एवढा मोठा सोहळा होणार आहे म्हणल्यावर अन्नदानाची मोठी सेवा होणार आहे। त्याच्याकरता आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे। काय सहकार्य करायचं आपल्याला? प्रत्येक गावागावातून एका कुटुंबातून 11 भाकरी द्यायची, प्रत्येक घरातून 11 भाकरी आणि 500 रुपये आमटीसाठी, कमीत कमी 500। जास्तीत जास्त आपल्याला दान करायचं असेल तर आपण करू शकतो, पण कमीत कमी 500 रुपये। आणि हे काही जास्त नाहीत असं मला वाटतं, बरोबर आहे की नाही। ज्ञानोबारायांसाठी, तुकोबारायांसाठी, नामदेवरायांसाठी, जनाबाईंसाठी हे काही 500 रुपयाचा रिचार्ज आहे आपल्या महिन्याला बोलण्यासाठी बरोबर। टाइमपास करण्यासाठी 1000 रुपये खर्च करतो आपण, व्यसनासाठी 1000 रुपये खर्च करतो। मग एका संत महात्म्यांच्या या सोहळ्याला अन्नदानासाठी केलेला खर्च कधीही वाया जाणार नाही, म्हणून मोठ्या स्वरूपात तुम्ही द्या अशी अपेक्षा करतो। 21 फेब्रुवारीला मोठी दिंडी निघणार आहे।